शिंदे अमित शहांच्या भेटीवरती ठाकरे गटानं जोरदार टीका केली आहे। पुढच्या काही दिवसांत काय होणार आहे याचे हे संकेत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही भेट होती असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलं। बारामतीमध्ये विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करताना अजित पवार डॉक्टरच्या भूमिकेत दिसलेत। गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो, तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून हिणवलं तर त्याचं ऐकू नका असा सल्ला अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 103% पाऊस पडणार आहे। नेहमीपेक्षा 3% पाऊस जास्त पडणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। तर पावसाबद्दलचा अंदाज परमेश्वर कृपेनं खरा ठरावा अशी इच्छा देखील अजित पवारांनी व्यक्त केली। ते बारामतीत बोलत होते। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट जाब विचारलेला आहे। त्यांना 3 वर्षांच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचं आव्हान दिलंय। तर कोल्हेंनी हा निधी सामान्य जनतेच्या करातून आल्याची आठवण करून देत खणखणीत शब्दांत सवाल केले। निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावरती जोरदार हल्लाबोल केलाय। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय। महायुतीत काही आलबेल नाही असंही ते म्हणाले। लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवरती ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे। त्यामुळे सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावरती संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलंय। परभणीमध्ये शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे आणि यावेळी काही लोक सत्तेत असल्यानं आम्हाला सोडून गेले, मात्र आम्ही नवीन दमाचा कार्यकर्ता तयार करू असं म्हणतात शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावयाची कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सूचक विधान जयप्रकाश दांडेगावकर यांनी केलंय। मंत्री भरत गोगावले राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आता रंगली आहे। अदिती तटकरेंविरुद्ध निवडणूक लढवणारे शरद पवार पक्षाचे अनिल नवगणे हे शिंदे गटामध्ये दाखल होणार आहेत आणि यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार पक्षासोबत सुनील तटकरेंना सुद्धा श्रीवर्धनमध्ये आव्हान उभं राहणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी पंढरपूरच्या वधूवर मेळाव्यामध्ये त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे। वरवधू मेळाव्यातूनच मला माझी धर्मपत्नी मिळाली आणि आज सुखी जीवन जगतोय। वधूवर मेळाव्यातून जमलेले विवाह अधिक चांगले असतात असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं। विधानसभा निवडणुकीत लोक मला म्हणायचे काही खरं नाहीये, पुन्हा मी येत नाही असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत। पण लोकांनी छप्पड फाडके मतं दिली आणि निवडून आल्याचं गुलाबराव पाटील म्हणालेत। आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। 2014 साली दोघांनी घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केलाय। फडणवीसांनी तटकरेंच्या घरी जाऊन स्नेहभोजन केल्यावरून दमानी यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। ज्यांचे घोटाळे काढले, फडणवीसांना कागदपत्र पुरवली, त्यांच्याच घरी जाऊन स्नेहभोजन करतायत। भाजपनं फक्त राजकारण केल्याची टीका दमानी यांनी केली आहे। मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेत। पालिकेला दिलेली डेडलाईन आता संपली आहे, त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवरती मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। मुंबईमध्ये वॉटर टँकर संपावरती आहेत आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। नागपूरचे भूषण गवई भारताचे 52 सरन्यायाधीश होणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे 13 मेला निवृत्त होणार आहेत। गवईंची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 24 मे 2019 मध्ये नियुक्ती झाली होती। आता ते 14 मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत, तर 23 नोव्हेंबर 2025 ला निवृत्त होतील। आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केलेली आहे, तर विशालच्या आत्महत्येवरच बहिणीनं संशय व्यक्त केला आहे। विशाल गवळी जेलमध्ये फाशी कसा घेऊ शकतो, त्यावेळी जेल प्रशासन नेमकं काय करत होतं असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीनं केलाय।
कल्याण अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळीचा गुंड भाऊ आकाश गवळीची दहशत सुरूच आहे. विशालचं कुटुंब राहत असलेल्या परिसरामध्ये रामनवमी आणि साई पंढऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्यानं धमकी दिल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा काय कारवाई करते यावर सगळ्यांचं लक्ष आहे. नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार होती, त्या भीतीपोटीच त्यानं आत्महत्या केली आहे. हे झालं ते बरं झालं. पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कल्याणचे आमदार सुलभा गायकवाड यांनी दिलेली आहे. न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली असती तर असं कृत्य करणाऱ्या नराधमांना जरब बसली असती असंही त्या म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगरकरांसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. 16 एप्रिलपासून ठाकरे गट संभाजीनगरमध्ये मोहीम राबवणार आहे. लबाडांनो पाणी द्या अशी एक महिना संभाजीनगरमध्ये मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यानंतर 13 ते 15 मे दरम्यान संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत. कुर्डुवाडीमध्ये बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर कोसळल्यानं शेतकरी आक्रमक झाले. शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला वांगी, कांदे, बटाटे यांचा हार घालून निषेध करण्यात आला. दर पडल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आलेत. सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी जाहीर करून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातील जोगला देवी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यावरती धरणं आंदोलन केलं. पाण्याअभावी पिके करपून आणि सुकून चालल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. तात्काळ पाणी न सोडल्यास याच ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. जालन्यातील शेतकऱ्यांवरती आंदोलनाची वेळ आलेली आहे. पाण्याअभावी पिकं करपून आणि सुकून चालल्यानं शेतकरी आक्रमक झालेला आहे. आज पाणी सोडलं नाही तर उद्यापासून कालव्यावरती उपोषणाला बसणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. शिवाय जोगला देवी बंधाऱ्यामध्ये जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पॅंथरकडून महाबोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येनं दलित पॅंथर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते. नाशिकमध्ये भर रस्त्यात एका रिक्षा चालकानं नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केला. तर महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी रिक्षा चालकाचं नाव मिजान रजा उर्फ मल्ला सदिक शेख असं असून तो सराईत गुन्हेगार आहे. समृद्धी महामार्गावरती डोणगाव जवळील पुलाखालून जाणारे एक मोठं ट्रेलर 2 तास अडकून पडलं होतं. मात्र 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश आलंय आणि यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये राहुल गुल्हाने या युवकानं पिंपळाच्या पानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती साकारलेली आहे. या कलाकृतीला साकारण्याकरिता ॲक्रेलिक कलरचा त्यानं वापर केलाय आणि राहुल गुल्हाने या युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीनं साकारल्याचं पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती पश्चिम रेल्वेनं उधना दानापूर दरम्यान 2 फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासाही मिळणार आहे. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी ही 14 आणि 15 एप्रिलला सोडण्यात येईल. जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना भोकरदनंतर आता जळगावातून वेग आलेला आहे आणि या मार्गावरती 17 रेल्वे स्थानक असणार आहेत. यात जिल्ह्यातील 6 स्थानकांचा समावेश असेल. तर रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी 43 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. धुळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं. येरमाळा गावाच्या चहूबाजूच्या रस्त्यांवरती कोंडी झाली आणि त्यामुळे तब्बल 4 तास नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती दुर्घटनाग्रस्त बस आरटीओनं हटवली नसल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय. अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीत रस्त्यावरच उभी आहे आणि या सगळ्या दृश्यांमधून नेमकं काय साध्य करतायत असा सवालच वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालकांनी उपस्थित केलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा माचला या परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली आणि यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासाही मिळाला. येवल्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दिसून आलाय. राजापूर पन्हाळ साठे या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्यानं शेतातील कांद्याचं नुकसान झालेलं आहे. शिवाय शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ झाल्याचंही दिसलं. रोज पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बळीराजा मात्र आता धास्तावलाय. जुन्नरच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसानं द्राक्ष, कांदा, आंब्यासहच अनेक पिकांचं नुकसान केलंय. 2 दिवसांपासून उकाडा जाणवत असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. नाशिकच्या शिरवाडे वणी परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू यासह द्राक्ष बागेलाही फटका बसल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालेत. नांदेड शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील 7 दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडतोय आणि पावसामुळे शेती पिकांचंही प्रचंड नुकसान झालंय. धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलाय. धुळ्यामध्ये 41°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर काल तापमानाचा पारा 39° गेला होता आणि त्यामुळे धुळेकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. पण आज पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढलाय. त्यामुळे धुळेकरांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागतोय. नंदुरबार जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 40° वरती असलेल्या तापमानाचा पारा थेट 43° वरती पोहोचला. गेल्या 4 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात तापमान वाढतच चाललंय. त्यामुळे नागरिक हैराण झालेत.